Article name is magnetic field due to current. Article number 10.10, textbook page number 239. Here, name of this article, magnetic field due to a current. Also this article say Biot-Savart law. The name of these two scientists, Biot and Savart, these two name of scientists, and also it is called as Laplace's law here given. This also name is scientist. These are three scientists. इथे काय केलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट यामुळे तयार होतो हे दाखवलेलं आहे, कसा तयार होतो. आणि हे एकत्रित दोन सायंटिस्टनी अभ्यास केलेला होता. बायोट सावर्ट ला त्यांनी शोधून काढला आपल्या नावाने. त्याच सेम टायमाला त्याच वेळी दुसऱ्या देशामध्ये लॅप्लासिस नावाचं एक सायंटिस्टनी हेच कन्सेप्ट शोधून काढलेलं होतं. आणि ॲट अ टाइम या तिघांच्या नावाने ही थेरी उदयाला आली. म्हणून या थेरीचं नाव आहे बायोट सावर्ट लॉ. या दोघांनी तयार केलेलं. आणि त्याच वेळेस दुसऱ्या देशामध्ये दुसऱ्या सायंटिस्टनी केलेलं कन्सेप्ट, म्हणजे तिघांचंही कन्सेप्ट इक्वल आलं. म्हणून त्या थेरीला देखील काय म्हणलेलं आहे, बायोट सावर्ट लॉलाच लॅप्लासिस लॉ असं म्हणलेलं आहे. काय हरकत नाही आहे. इथे काय दिलेलं आहे, इन डायग्राम शोज अ ऑर्बिटरी लाईक असे रॅन्डमली एक वायर घेतलेली आहे, कंडक्टर मेटल वायर, आणि तिच्यातून करंट पास केलेला आहे अपवर्ड डायरेक्शन. ऑर्बिटरी म्हणजे कशाही शेपची रॅन्डमली ही वायर घेतलेली आहे आणि त्या वायरमधून अपवर्ड डायरेक्शनने करंट पास केलेला आहे. तर काय होतं, तर कन्सिडर हिअर, इथे असं समजा, धिस कंडक्टिंग वायर consist of small element of length, number of small element of length dl, बघा dl1, dl2, dl3 up to so on dln, अशी छोटे छोट्या लेंथनी ही वायर बनलेली आहे, असं इथे कन्सेप्ट घ्यायचा आहे पुन्हा. तर मग त्यापैकी एक स्मॉल एलिमेंट लेंथ घ्यायचा आहे आणि तो लेंथ इथे दाखवलेला आहे, एकदम छोटासा दाखवलेला आहे. इथे दिसतो का पहा, ही जी लेंथ आहे इथे लेंथ दाखवलेली आहे dl, आणि करंट पास होतोय या वायर मधून I. मग आता स्मॉल एलिमेंट ऑफ लेंथ dl यामधून करंट पास होणारा टोटल किती आहे, त्या एलिमेंट मधलाच IDL. बघा काय म्हणले, नाव टेक dl स्मॉल एलिमेंट ऑफ लेंथ विच इज कॅरी करंट I, त्यामधून करंट पास होईल, म्हणजेच आपल्याला काय मिळेल IDL. dl हे स्मॉल लेंथ आहे वायरची, I हे करंट पास होते. असो, मग आता पुढे काय समजायचं आहे, then now in this small element, around this small element the magnetic field are produced. आपल्याला माहित आहे, एखाद्या कंडक्टर मधून करंट पास होत असेल तर त्याच्या सोबताली मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. मग त्याच पद्धतीनं या स्मॉल एलिमेंट मधून करंट पास होतो, त्यावेळी या वायरच्या इन ऑल पॉसिबल डायरेक्शननी काय होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. मग आपण एक पॉइंट घेऊया, मॅग्नेटिक फील्ड डिटरमाइन करायचं आहे. तिथे एक
छोट्याशा डिस्टन्स r अंतरावर एक पॉइंट P घेतलेला आहे आपण. या कंडक्टर पासून स्मॉल r डिस्प्लेसमेंट घेतलाय, दिसतंय का, वेक्टर r P पॉइंट घेतलेला आहे आणि त्या P या ठिकाणी आपल्याला स्मॉल मॅग्नेटिक फील्ड काढायचा आहे. मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन B असतो. मग इथे DB दिलेला आहे, म्हणजे त्या पॉइंट पुरताच काढायचा आहे, पूर्ण सर्कल काढायचा नाहीये, फक्त त्या पॉइंट पुरता काढायचा आहे. इतकंच काढायचं आहे म्हणून आपण काय केलं, एवढ्याच पॉइंट पुरतं काढायचं आहे म्हणून त्याला DB म्हणलेलं आहे. आता इथे आणखीन एक लक्षात घ्या, या ठिकाणचा जो मॅग्नेटिक फील्ड असेल तो इनवर्ड डायरेक्शनने असतो. या ठिकाणचा जो मॅग्नेटिक फील्ड असतो तो इनवर्ड डायरेक्शनने असतो आणि ते इनवर्ड दाखवायचं असेल तर असं गुणिले चिन्ह आणि सर्कल दाखवतात. म्हणजे या P या ठिकाणी असा गुणिले चिन्ह आणि सर्कल असतो, म्हणजेच इन टू द स्क्रीन किंवा इन टू द पेपर त्याची डायरेक्शन दाखवते. बरं, असो. आणखीन एक, आता हे स्मॉल एलिमेंट ऑफ लेंथ ही अशीच जर सरळ राहिली असती तर अशी राहिली असती आणि हे डिस्टन्स असं राहिलं असतं, म्हणजे स्मॉल एलिमेंटमधून करंट या डायरेक्शनने पास झाला असता, पण वायर इकडे आहे. असो, पण ह्याची डायरेक्शन अशी आहे या एलिमेंटमध्ये, तर या ठिकाणी एक अँगल तयार होतो थीटा. अँगल कुणामध्ये तयार होतो, DL लेंथ आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स त्याला घेतलेला, त्याच्यामध्ये अँगल थीटा तयार झालेला आहे. असो, मग आता बायट सावर्ट लॉनी स्टेटमेंट काय दिलेलं आहे, तर हे पहा, इक्वेशन ए पहा. इथे काय दिलेलं आहे, DB इज द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस ॲट पॉइंट P. P या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड जिथं प्रोड्यूस होतोय तो DB कसा आहे, तर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कोणाच्या, म्हणजे करंट I मधून, या स्मॉल एलिमेंट मधून पास होणारा करंट I, DL तो स्मॉल एलिमेंट DL आणि साइन अँगल बिटवीन देम, इथे थीटा जो आहे तो या दोघांमधला अँगल, आणि डिवाइड बाय r स्क्वेअर, इथे r स्क्वेअर आहे, म्हणजे हा डिस्टन्सचा स्क्वेअर घेतलेला आहे. तर मग हे इक्वेशन मध्ये कोण कोण आहेत हे लक्षात घ्या. वेअर DB is the magnetic field of induction which produce around the small element DL. I is the current passed through in the conductor or in small element of length DL, and sin theta is the angle between the small element of length DL and the perpendicular distance, that is small r, and inversely proportional to the r square, म्हणजेच डिस्टन्स स्क्वेअर असं म्हणलेलं आहे. तर हेच स्टेटमेंट आपल्याला इथे स्टेट करून दाखवलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, द बायट सावर्ट लॉ और लॅप्लासियस लॉ आर स्टेट दॅट, काय स्टेट केलंय, आता DB कोण आहे, द मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन DB ॲट पॉइंट P, या P या ठिकाणी हा DB कसा प्रोड्यूस होतोय, ड्यू टू अ स्मॉल एलिमेंट ऑफ करंट I कॅरिंग कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट अँड स्मॉल एलिमेंट DL, IDL, and sign of the angle between element and join the point त्यामधलं, आणि दुसरं काय, and inversely proportional to
स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. अशा टाईपचं हे स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट लक्षात आले असेल. पुढे पहा. where small r is the distance of point from the center of element dl असं म्हणलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला तो इक्वेशन त्याचं कॉन्स्टंट वगैरे घ्यायचा आहे. पुढच्या पेजवर जायचं आहे. पुढच्या पेजवरून तुम्हाला लक्षात येईल, तुमच्याकडे नोट्स आहेत, नोट्समध्ये दिसत असेल तो इक्वेशन नंबर 1 काय दाखवतोय हे पहा. इथे दिसतोय इक्वेशन नंबर 1. dB is equal to some constant k I dl sin theta upon r square. मग इथे k इज कॉन्स्टंट आणि k ची किंमत काय, μ0 अपॉन 4 पाय. आणि त्यांच्या जर किमती ठेवल्या तर रिअरेंज केल्यानंतर 10⁻⁻7 असा आपल्याला मिळतो. आणि त्याचंही जर किंमत सॉल्व केलेली असेल तर असेही मिळतं आपल्याला 1.26 10⁻⁶ असं मिळू शकतं. तर इन केस μ0 काय, परमेबिलिटी ऑफ द एअर किंवा फ्री स्पेस किंवा व्हॅक्यूम मधला आहे. तर ती किंमत इथे पुट अप केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, तर हे इक्वेशन मिळू शकतं. dB is equal to μ0 upon 4 pi I dl sin theta divided by r square. इक्वेशन नंबर 2 मिळतो. आता इथे तुम्हाला थीटा इज द अँगल. आता हा कोणामध्ये आहे, स्मॉल एलिमेंट dl आणि r मध्ये आहे. डायग्राम मध्ये बघा. डायग्राम मध्ये बघा, ते थीटा कुठे आहे, स्मॉल एलिमेंट dl आणि r मध्ये आहे. असो, आता पुढे काय केलेलं आहे, पण या डायग्राम या इक्वेशनला इक्वेशन 2 ला रिअरेंज केलेलं आहे. कसं केलेलं आहे, डिवाइड अँड मल्टिपल r ने केलेलं आहे. इथे बघा लाल ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे डिवाइड अँड मल्टिपल या इक्वेशन 2 ला. तर त्याचा आपल्याला परिणाम काय घ्यायचा आहे, तर इन केस इथे दाखवतोय r स्क्वेअर r म्हणजेच r क्यूब असं मिळालेलं आहे. आणि वरचं एक्सप्रेशन इन केस वी कॅन राईट साइन थिटा काढून टाकण्यासाठी क्रॉस प्रोडक्ट घेता येतं. म्हणजे dl आणि r साइन थिटा म्हणजेच इथे आपल्याला असं लिहिता येतं वेक्टर dl क्रॉस वेक्टर r असं लिहिता येतं. आणि I इज द स्केलर क्वांटिटी. तर अशा टाईपचा तिसरा इक्वेशन हे आपल्याला मिळतो. तर इन केस इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 and equation number 3 are the different types of the Biot-Savart or Laplace's laws आहेत. त्याला रिअरेंज करून केलेले हे लॉज आहेत. अशा टाईपचं इथे आपण हे लॉ कंप्लीट केलं आहे. आता त्याच्यावरचा एक ॲप्लिकेशन घेतोय आपण. तोही ॲप्लिकेशन त्याच पेजवरचा आहे. 10.10 दुसऱ्या पेजवर 240 काय आहे, करंट इन स्ट्रेट लॉंग वायर इथे डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. आतापर्यंत आपण ऑर्बिटरी लाईन घेतलेली होती. म्हणजेच ती लाईन कशी घेतली होती, तो कंडक्टर रॅन्डम घेतला होता, वेडावाकडा घेतला होता. पण आता आपण काय केलं आहे, त्याला स्ट्रेट केलेलं आहे आणि अपवर्ड डायरेक्शनने उभं केलेलं आहे. तर काय फरक पडतो ते बघायचं आपल्याला. तर इथे कन्सिडर स्मॉल एलिमेंट dl कुठे केलेलं आहे, इथे केलेलं आहे बघा, स्मॉल एलिमेंट dl. आणि करंट डाऊन टू अप जातोय
आणि इथे घेताना कसा घ्यायचा आहे बघा, तो पी पॉइंट जे घेतोय आपण असा थोडासा इन्क्लाइन पोझिशन मध्ये घ्यायचा आहे. इथे पी पॉइंट घ्यायचा आहे आणि इथून परपेंडिक्युलर इथे टाकायचा आहे, म्हणजेच लंब टाकायचा आहे आणि तो आर आणि हा स्मॉल आर आणि ही लेंथ एल. म्हणजे इथे एक ट्रायंगल मिळतो आपल्याला, ज्याच्या की साइड आपल्याकडे काय काय आहेत, एल, स्मॉल आर, कॅपिटल आर अशा टाईपच्या ह्या साइड्स मिळत आहेत. हा, इथे आपल्याला साइड मिळत आहेत. हे ट्रायंगल तुम्ही लक्षात ठेवा. परत एकदा, बायोट सॉर्ट मध्ये जे आर्बिट्ररी साइज ऑफ द वायर घेतलं होतं ते स्ट्रेट लाईन घेतलेलं आहे. इथे कसं घेतलेलं आहे, हे स्ट्रेट लाईन घेतलेलं आहे आणि करंट डाऊन टू अप जातोय, काय हरकत नाही. मग आपण इथे स्मॉल एलिमेंट लेंथ घेतलेली आहे आणि इन्क्लाइन पोझिशन मध्ये पॉइंट पी घेतलेला आहे, जेणेकरून की आपल्याला ट्रायंगल फॉर्म करायचा आहे आणि हे लाईन कॅपिटल आर, हे स्मॉल आर आणि ही एल या पद्धतीने करून हा जो कर्ण आहे त्याची कर्णची किंमत जर काढायची असेल तर आपल्याला काय काढता येतो या ट्रायंगल वरून, आर स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर प्लस कॅपिटल आर स्क्वेअर असं करता येतं. म्हणजेच आर इज इक्वल टू रूट एल प्लस आर असं घेता येतं. हिअर शोज, तिथे दाखवलेलं आहे. तर आपण तिसरा पेज घेऊया. तुमच्याकडं ही डायग्राम लक्षात असू द्या, ते खाली सोडून पण दाखवलेलं आहे आपल्याला. आर स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर डिवाइड, खाली त्याचं स्क्वेअर रूट घेऊन दाखवलेलं आहे. तर तेच आपल्याला पुढच्या पेजवर डिटेल बघायचे. आता फक्त 2 पेज राहिलेले आहेत. गॅलरीमध्ये त्या फोटो आहेत. पहिला आणि दुसरा पेज झालेला आहे. आता तिसरा म्हणजे आपला 17वा पेज घ्यायचा आहे. हे पहा, इथे 17व्या पेजवर थोडासा अंधुक दिसत असलं तरी तुम्ही तुमच्या नोट्स वापर करा. आता वरच्या फिगरनुसार, इन अबोव फिगर शोज अ स्ट्रेट लाईन वायर ऑफ लेंथ एल असं आपण दाखवलेलं आहे. त्यानंतर कन्सिडर केलेला आहे लेट करंट आय इज द कॅरिंग अपवर्ड डायरेक्शन इन द वायर. त्या वायरमध्ये अपवर्ड डायरेक्शनने करंट जात आहे हे सांगितलं. नाव टेक पॉइंट पी. एक पॉइंट पी घ्यायचा आहे. कुठे घ्यायचा, ॲट परपेंडिक्युलर डिस्टन्स आर. कॅपिटल आर या ठिकाणी तो परपेंडिक्युलर यावा. असो, आपण घेतले, ती डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर आहे. मग आता स्मॉल एलिमेंट मधून करंट पास होतो तर तिथे टोटल करंट आय डी एल हा मिळतो आपल्याला. म्हणजेच आयडियल इज द करंट एलिमेंट, करंट लेंथ एलिमेंट, म्हणजेच this situated at a distance r from the point P. या ठिकाणी आपल्याला काय दिसणार आहे, त्याचं मॅग्नेटिक फील्ड दिसणार आहे P या ठिकाणी. बरं, आता P पॉइंट कुठे आहे, ॲट दॅट पॉइंट P तुम्ही डायग्राम मध्ये बघत जा. स्मॉल मॅग्नेटिक फील्ड डीबी प्रोड्यूस होतो आणि तो प्रोड्यूस इनवर्ड डायरेक्शनने होतो, इनटू द स्क्रीन मध्ये होतो. मग अशी सिच्युएशन असेल तर युजिंग हिअर बायोट सावर्ट लॉ, मग बायोट सावर्ट लॉचा इथे यूज करता येईल ना, येतो. मग आता बायोट सावर्ट लॉ मध्ये काय काय दाखवलेलं आहे आपण आत्ताच बघितलेलं आहे. म्यू नॉट 4 पाय आय डी एल साइन थीटा डिवाइड बाय आर स्क्वेअर असं दाखवलेलं आहे. ही इक्वेशन नंबर 1 समजा.
आता हा इक्वेशन नंबर 1 आपण 2 ॲप्लिकेशनसाठी यूज करायचा आहे. आता 2 कोणकोणते ॲप्लिकेशन यूज करायचे तिथे नंबर ए दिलेला आहे आणि नंबर बी दिलेला आहे. ॲट अ टाइम करायचा आहे. तर पहिलं त्याच्यामध्ये काय समजून घ्यायचं आहे. नाव टू फाइंड पहिला ए. नाव टू फाइंड द मॅग्नेटिक फील्ड डी बी ॲट पॉइंट पी. पी या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड फाउंड करायचं आहे. कसं करायचं आहे. बाय ऑल करंट एलिमेंट IDL1, IDL2, IDL3 असं टोटल मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे. आणि ते करत असताना कुठून कुठंपर्यंत करायचं आहे. अप्पर हाफ इन्फिनिटी लॉंगर वायर म्हणले, म्हणजे पी पॉइंट पासून वरचा भाग, त्या स्मॉल एलिमेंट मधला वरचा भाग आणि खालचा भाग वेगळा करायचा आहे. मग आपण याच्यामध्ये अप्पर भागाचं बघितलं, त्याच पद्धतीने आता बीचं बघूया. बी मध्ये काय म्हणते. ऑल्सो टू फाइंड डी बी ॲट पॉइंट पी. परत आपल्याला डी बी काढायचा आहे. कुठे काढायचा आहे. सेम वायर, ऑल अबोव सेम करंट लेंथ असं म्हणलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी लोअर हाफ वायर मधलं काढायचं. म्हणजे अशी वायर आहे, इथे स्ट्रेट लाईन आहे ही वायर, इथे स्मॉल एलिमेंट आहे आणि इथे पी आहे. इथून जो काही भाग वरचा आहे तो अप्पर आणि हा खालचा लोअर. इकडचे DL1 DL2, इकडचे DL1 DL2 असं काढायचं आहे. मग अशा टाईपचं काढत असेल तर वरचा वेगळा बायोट सावर्टला लागू शकतो आणि खालचा वेगळा लागू शकतो. त्यानुसार वरच्या वायरची मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन वेगळं दाखवू शकतं आणि खालच्या वायरची मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन वेगळं दाखवू शकेल. म्हणजेच वरचाही DB असेल आणि खालचाही DB असेल तर त्या दोघांचं टोटल म्हणजे इंटिग्रेशन घेऊन आपणाला टोटल मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन मिळेल. म्हणून इथे आपल्याला काय केलेलं आहे, इथे दाखवलेलं आहे, वेगवेगळं दाखवलेलं आहे. इंटिग्रेशन DB म्हणजे इंटिग्रेशन म्हणजे टोटल मॅग्नेटिक फील्ड. तो कोणाचा. एक अप्पर भागाचा, त्या वायरीचा अप्पर भागाचा स्मॉल एलिमेंट कन्सिस्ट असलेले DL1 DL2 आणि तिथून खालचा भाग डाऊनवर्ड डायरेक्शनचा भाग. मग त्या दोघांची ही बेरीज इथे आपण बघितलेली आहे. तर मग आता तिसरा पॉइंट आहे. वेळ ही कमी आहे. तिसऱ्या पेजवरून आपण चौथ्या पेजवर जातोय, लास्ट पेजवर येतोय. इथे 2 भाग केलेले आहेत. त्या 2 भागाचे आपण बेरीज घेतलेली आहे बघा. मग ते 2 भागाचे DB ची किंमत आपल्याला माहित आहे 4π/ε0 IDL sin θ डिवाइड बाय R² असं माहिती आहे. मग दोघांच्या DBची बेरीज काय होईल. 2 होईल. म्हणून इथे 2 कॉन्स्टंट काढलेला आहे बाहेर आणि इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी घेतलेला आहे बघा. तर हा शेवटच्या पेजवरचा इक्वेशन नंबर 2 आहे. लक्षात आलं का. 2 हा का आला. अप्पर भागाचा एक DB आणि लोअर भागाचा एक DB, त्या दोघांची बेरीज म्हणजे 2 DB आणि DB ची किंमत पुट केली पाठीमागची μ0/4π/IDL sin θ डिवाइड बाय R². बरं ठीक आहे. आता इथे थोडंसं समजून घेऊया. साइन थीटा हे कसं लिहू शकतो आपण. साइन थीटाला दुसऱ्या पद्धतीने लिहिता येतं. साइन पाय मायनस थीटा असंही करता येतं. आणि एकदा तुम्ही फिगरमध्ये बघा. फिगरमध्ये ते भाग दाखवलेला आहे. जिथे स्मॉल एलिमेंट आहे त्या ठिकाणी म्हणजे असं वायर आहे आणि त्या वायरवरती आपण एक स्मॉल एलिमेंट घेतलाय. तिथून हा P पॉइंट घेतलेला आहे आणि हा परपेंडिक्युलर डिस्टन्स इथं जो डिस्टन्स डिस्प्लेसमेंट दाखवलेला आहे हा पाय मायनस थीटा दाखवलेला आहे, हा अँगल. मग या अँगलचं आता किंमत काढूया. साइन मध्ये काढूया.
साइन ऑफ पाय मायनस थिटा जर काढलं तर त्याचं एक्सप्रेशन आपणला आर हे आर समोरील बाजू भागिले लगतची बाजू म्हणजे स्मॉल आर असं आपल्याला मिळतं. तुम्ही ट्रायंगलमध्ये बघा अशी किंमत मिळते. म्हणजे साइन पाय मायनस थिटा इज इक्वल टू समोरील बाजू आर डिवाइड बाय लगतची बाजू अशी हे मिळते. म्हणजेच इथे ती किंमत आपण इथे घेतलेली आहे या टाईपमध्ये. इथे साइन पाय मायनस थिटा इज इक्वल टू कॅपिटल आर बाय आर घेतलेला आहे. बर, पुढे काय केले? म्यू नॉट म्हणजे कोण आहे? एक मिनिट. पुढे आपण काय केलंय? ऑल्सो ट्रायंगल घेऊन पायथागोरसचा थेरम अवलंब केलेला आहे. त्या पायथागोरसमध्ये म्हणजे कर्णचा वर्ग आर स्क्वेअर इज इक्वल टू बाजू वर्ग एल स्क्वेअर प्लस कॅपिटल आर स्क्वेअर त्या ट्रायंगलचं. असे दोन किमती वेगवेगळ्या घेतलेल्या आहेत. आता या किमतींचा आपल्याला यूज करून काय करायचं आहे? पुढच्या एक्सप्रेशनमध्ये जायचं आहे. म्हणजेच हा इक्वेशन बी म्हणलेला आहे. हा इक्वेशन बी हा आर स्क्वेअरची किंमत काढलेली आहे. जर आर काढायचा असेल तर याला स्क्वेअर रूटमध्ये घेतलं आणि ती किंमत इथे इक्वेशन 2 मध्ये ए मध्ये पुट केलं. या ए मध्ये पुटअप केलं तर तो इक्वेशन आपल्याला असा येतो. साइन थिटा किंवा साइन पाय मायनस थिटा कॅन बी राईट. हे आर जसच्या तसं आणि या आरची किंमत आपण इथे काढलेली आहे आणि ती किंमत इथे पुटअप केलेली आहे. हीच किंमत आपल्याला वरच्या या एक्सप्रेशनमध्ये या साइन थिटाच्या बाबतीत ठेवायचं आहे. कुठे? इथे ठेवायचं आहे. साइन थिटा जिथे ठेवलाय त्या ठिकाणी ठेवायचं आहे. मग ते ठेवल्यानंतर काय मिळालं आपल्याला? इथे पहा, टोटल मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन अप्पर अँड लोअरचं एकत्रित आपल्याला असं मिळालेलं आहे. कॉन्स्टंट 2 म्यू नॉट इंटिग्रेशनमध्ये 0 टू इन्फिनिटी म्यू नॉट 4 पाय आय डी एल डिवाइड बाय आर स्क्वेअर इन टू साइन थिटाची ही किंमत आपण इथे काढलेली आहे, ती पुटअप केली. बरं, आता आणखीन एक पद्धत करायचा इथे आपल्याला रिअरेंज करायचा आहे. इक्वेशन बी हा पुट करायचा आहे. इक्वेशन बी पुट करायचं आहे. इथे इक्वेशन हा बी पुट केला आपण. इथे आर स्क्वेअर इज इक्वल टू ही किंमत इथे पुटअप करायचं आहे. बघा काय केलं आपण? आर स्क्वेअरची किंमत इथे बी ची पुटअप करायचं आहे. म्हणजे तो इक्वेशन कसा येतोय आपल्याला? बी जर पुटअप केलं तर या आरची किंमत आपण ही आर स्क्वेअर पुटअप केली तर ही इथे येते किंमत आहे. स्क्वेअर रूटमध्ये तर त्याला स्क्वेअर रूट काढायचा असेल तर त्याच्या घातांकामध्ये 1/2 होतो, हे इथे दाखवून दिलेलं आहे. मग आता एक तीच किंमत एक ब्रॅकेट दाखवते आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये हाफ स्क्वेअर दाखवते. ह्याचा घातांक 1 आहे पहिल्याचा आणि ह्याचा 1/2 आहे. म्हणजे त्यांना एकत्र जर करायचं असेल तर पुढं बघा आपल्याला असं करता येतं, घातांकाचं बेरीज करता येते. मग ती घातांकाची बेरीज पहिल्याची 1 आणि दुसऱ्याची 1/2 इथे घेऊन बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला छेदसमान करून 3/2 असं मिळालेलं आहे. 3/2 म्हणजेच हे दोन्ही ब्रॅकेट हे एकत्रीकरण केल्यानंतर आपल्याला त्यांचा घातांक 3/2 असं मिळतोय. नीट पहा, थोडीशी घाई होते, वेळ संपत आलेली आहे. तर मग हे इक्वेशन आपल्याला कसं आलं हे तुम्हाला कळलेलं आहे. हा भाग इथून आपण केलेला आहे, रिअरेंज केलेला आहे. सगळ्या गोष्टी हे समजून घ्या. मग याला आपण डायरेक्ट सॉल्व केलं म्हणजे डायरेक्ट सॉल्व करून किंमत घेतलेली आहे.
तर डायरेक्ट केल्यानंतर या टर्मची किंमत काय येते या टर्मची, तर 1/r² आलेली आहे डायरेक्ट. मग इथे एक r आहे तो r आणि यातला एक r² कॅन्सल झाल्यानंतर नुसता डिवाइड बाय r राहतोय, म्हणजे 2πr राहतोय. इथे पहा, म्हणजेच काय राहिलं आता इथे, तर टोटल मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन अप्पर अँड लोअर लिमिटची सम एकत्रित आपल्याला म्यू नॉट टाइम्स I डिवाइड बाय 2πr हे असं मिळतं. म्हणजे म्यू नॉट I डिवाइड बाय 2πr हे फायनल टोटल मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन त्या स्ट्रेट वायरमध्ये तयार झाला आपल्याला मिळतं. त्याच्या अराउंडमध्ये मॅग्नेटिक फील्ड हा मिळतोय. तर मग इन केस काय म्हणले, आता शेवट आहे, काय म्हणलंय, दिस मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट P परपेंडिक्युलर टू द डिस्टन्स R. तो R कुठे आहे तुम्हाला माहिती आहे, त्या ठिकाणचा आहे. तिथून फ्रॉम इन्फिनिटी वायरमध्ये बोथ अपर अँड डाऊनवर्ड केलेलं आहे. म्हणजे कसं आहे ते, असं आपण घेतलेलं होतं, इथे स्मॉल एलिमेंट आणि इथे P पॉईंट घेतला होता आणि इथे R हा, म्हणजे इथून हा अप्पर आणि हा लोअर या दोघांची बेरीज या ठिकाणी ते दाखवलेलं आहे. हा एक्सप्रेशन जो दाखवलेला आहे तो या ठिकाणचा, म्हणजेच हे मॅग्नेटिक फील्ड कसं दाखवलेलं आहे, हे स्मॉल एलिमेंट इथून हा P घेतला असेल, हे R घेतलेला आहे आणि इथं जो सर्कल तयार होतो या सर्कलवर इथे एक DB1 DB2 DB3 असं प्रत्येक या पॉइंटला सर्कलवरची टोटल त्याची बेरीज घेऊन इतका आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे 2πr म्हणजे काय, हा सर्कम्फरन्स, टोटल सर्कम्फरन्स आहे. अशा टाईपचा हा आर्टिकल इथे समाप्त होतोय. बघा इथे संपलेला आहे. आता समजा आपल्याला दोन्ही भाग वेगळे करायचे असतील, अप्परचा आणि लोअरचा जर वेगळं करायचा असेल तर काय केलेलं आहे, इथे 2नी डिवाइड केलेलं आहे. याच किमतीला 2नी डिवाइड केलेलं आहे. कोणत्या, या किमतीला, ही जी किंमत काढली याला 2नी डिवाइड जर केली तर 2 to 4 होतो. म्हणजे अप्पर किंवा लोअर दाखवण्यासाठी आपल्याला इथे फायनल इक्वेशन दाखवलेलं आहे. टाइम संपलेला आहे.